जय सियाराम। मी कल्याणी पाटील आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते थेट वसुंधरा पायी दिंडी 2025 मधून, जी निघाली आहे रामानंद संप्रदायाचे उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक या ठिकाणाहून दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी। आणि आज या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 9वा दिवस। जात पात पूछे न कोई, जो हरे को भजे सो हरि का होय, अशी ही विविधतेने नटलेली दिंडी आपण या ठिकाणी पाहत आहोत। समानतेचा विचार जनमानसात रुजवणारे, जात पात धर्मपंथाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवणारे थोर धर्मधुरंदर म्हणजे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम। त्यांच्याच मार्गदर्शनाने ही वसुंधरा पायी दिंडी आहे या निसर्गाच्या संरक्षणासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी। चला तर मग पाहूया आजचे पहिले सत्र। आजची सुवर्णमय प्रभात, निशा निमाली आणि श्रद्धेचा काकडा पेटला। सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत पूज्यपाद रामानंदाचार्यजींची काकड आरती संपन्न झाली। रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते विधिवत पूजन केले। सर्वांच्या उपस्थितीत हे प्रातःपूजन संपन्न झाले। सर्वांच्या उपस्थितीत पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची धूपारती संपन्न झाली। या ठिकाणी दिंडी प्रशासनातर्फे सर्व यात्रिकांसाठी सकाळचा चहापान झाला। पुण्याच्या क्षितिजावर सूर्यनारायणांचे सोनेरी तेज हळूहळू पसरू लागले आणि वृक्षांवर पक्ष्यांची किलबिलाट जणू या दिंडीच्या प्रस्थानाचे मंगलमय गीत गाते। अशा या भक्तिमय आणि नयनरम्य वातावरणात पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना पुन्हा एकदा सुशोभित मनमोहक अशा सुंदर रथात विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायी दिंडीने अतिशय थाटात आपल्या नियोजित मार्गावर प्रस्थान केले। Nani Zavasina
प्रेक्षक हो, या रामानंद संप्रदायातील एक अतिशय महत्वाचा विचार उपक्रम तो म्हणजे देहदान. आपल्या संस्कृतीतील देहदान ही पुरातन परंपरा आहे. दधीची ऋषी यांनी आपले अस्थिदान करूनच देवराज इंद्राला वज्र बनवून दिले होते. तो त्याग सृष्टीच्या कल्याणासाठी होता. आणि आता या आधुनिक युगात देखील तेच महत्कार्य पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेने सुरू असलेल्या देहदान उपक्रमातून पुढे जात आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या संत वचनानुसार मृत्यू पश्चात आपले शरीर वैद्यकीय शिक्षणासाठी दान करणे म्हणजे देहदान. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडते. पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या या प्रेरणेने हा उदात्त विचार जनमानसात रुजत चाललाय. या दिंडीतील प्रत्येक पाऊल या महान विचारांचा जागर करत आहे. आता वेळ आहे ती सकाळच्या अल्पोपहाराची. अतिथी हॉटेल, पुणे नाशिक रोड, शिरोली, खेड या ठिकाणी दिंडीच्या अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांनी हे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत सुभाष नातू कड. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. स्वामी
योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी पुणे तिथे काय उणे असे संबोधले जाणाऱ्या तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून सुजाण नागरिक तसेच येथील जागरूक तरुणाई आज या दिंडीचे साक्षीदार बनलेले आहेत. ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीच्या परंपरेचे संस्कार या भूमीत खोलवर रुजलेले आहेत आणि आज पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेने असलेली ही वसुंधरा पायी दिंडी या शहरातून मार्गक्रमण करताना आपण पाहत आहोत. शिस्त, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत ही पायी दिंडी या ऐतिहासिक वारशातून मार्गक्रमण करत आहे. या दिंडीतील प्रत्येक पाऊल आज जणू पुणेकरांना देणे समाजाचे या भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्याची पुन्हा एकदा आठवण करून देत आहेत. पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेने ही वसुंधरा पायी दिंडी म्हणजे एक ऊर्जा, श्रद्धा आणि शिस्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र
स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निसर्ग संरक्षणासाठी विविध संदेश देत जनजागृती करत असणारी ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचलेली आहे स्वयंवर मंगल कार्यालय चाकण या ठिकाणी. येथे सर्वांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साहात या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत करण्यात आलेले आहे. सुहासिनी भगिनींनी औक्षण केले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी त्यानंतर पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना प्रशस्त अशा मंचकावर विराजमान करण्यात आले. जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु रामानंद संप्रदायाच्या वेद संपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय या ठिकाणी सर्व यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठी देखील दुपारच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. उदराची क्षुधा भागवण्यासोबतच आत्म्याची देखील तृप्ती व्हावी असे हे अन्नदान. आजचे हे अन्नदान करणारे भाग्यवंत अन्नदाते आहेत श्री संदीप लक्ष्मण ठोंबरे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी ले जय सियाराम.
आपण खानपान सेवेकरी म्हणून सेवा देत असता. इतक्या साऱ्या यात्रिकांची तुम्ही खानपानाची व्यवस्था इतक्या व्यवस्थितपणे सांभाळता, कसं काय करता हे सगळं? माझं असं म्हणणं आहे, हे सगळं माऊलीच करून घेता. तुम्ही प्रश्न विचारला तर त्याची माहिती देणं. तर विषय आम्ही मागच्या पॉईंटला काय करतो, सकाळी नाश्त्याची व्यवस्था करतो. नाश्ता पॉईंटला यात्रिकीसाठी, धामयात्रिकेसाठी तो त्या वेळेमध्ये तो तिथं व्यवस्थितपणे आम्ही त्याला स्टॉल लावून देतो. आणि तिथून पुढं धामयात्रिकांची दुपारच्या वेळेस जेवणाची व्यवस्था करण्यासाठी त्या पॉईंटला येतो. त्या ठिकाणी आधी ती जागेची स्वच्छता, ते मंगल कार्यालयाचे किचन स्वच्छ आहे का, ते पाणी धामयात्रिकेसाठी चांगलं आहे का, याची आधी आम्ही काळजी घेतो. हँडवॉशने सर्व टीम आम्ही हात धुतो, भांडी स्वच्छ करतो आणि तिथून पुढे या कार्याला गजेर घेऊन आम्ही सुरुवात करतो. आणि विशेष म्हणजे जेवणामध्ये धामयात्रियांना कुठलाही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आम्ही सर्व मसाले चेक करून त्याची काळजी घेतो. फोडण्यांची व्यवस्थित बांधणी करतो आणि तिथून पुढं आम्ही चेक करून तो नैवेद्य आम्ही दाखवल्याच्या नंतर तो पाय चेक करून आम्ही धामयात्रियांना जेवण देतो. जय श्रीराम. पाणी हे मानवाच्या जीवनाचे अंतिम साधन आहे. तेच जर नसेल तर मानवाचे जीवनच नसे राहील. त्यासाठी आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संप्रदायाने पिंपरी तालुक्यातील घेऊन आलेलो आहे एक पथनाट्य. त्याचं नाव आहे पाणी वाचवा. जय श्रीराम. मी स्वप्नील. जय श्रीराम. मी चैतन्य. जय श्रीराम. मी विजय. तर अशा प्रकारे आपण आता पाहिले आजचे पहिले सत्र. आता याच ठिकाणी दिंडीची अल्पविश्रांती असेल. त्यानंतर दिंडीचा असाच पुढील प्रवास पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत दुसऱ्या सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया.